नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. ध्रुव राठी हे नाव लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी म्हणजे किमान 6 महिन्यापासून म्हणूयात आपण अतिशय प्रसिद्ध आलं होतं बरं का. आणि अतिशय हुशार, बुद्धिमान, आपले मुद्दे लोकांना पटवून सांगण्याची हातोटी. ते मुद्दे कोणत्याही प्रकारचे असो, कारण ते पटवून सांगणं, लोकांना ते मुद्दे खरे आहेत असं वाटणं ही देखील एक कला असते. आणि या कलेत अतिशय हुशार अशा ध्रुव राठींचा हॅपीनेस इंडेक्स कोसळला आहे. होय, हॅपीनेस इंडेक्स म्हणजे या ध्रुव राठींनी वेगळ्या प्रकारची पुरोगामी आकडेवारी म्हणत आपण दाखवली होती बांगलादेशाबाबत. आणि तुलनेमध्ये भारतासारख्या कट्टरतावादी किंवा धर्मांध कट्टरतावादी देशापेक्षा सेक्युलर बांगलादेश आणि तेथील लोक, तेथील जनता हॅपीनेस इंडेक्समध्ये भारताच्या कितीतरी पुढे आहे विकासामध्ये किंवा सगळ्या सुखसोयी मिळण्यामध्ये. असा एक व्हिडिओ बनवला होता, तुम्हाला आठवत असेल, आणि खूप तारीफ केली होती बांगलादेशाची. शेख हसीना ज्या सध्या भारतात आहेत, कुठे आहेत माहिती नाही, पण आहेत, भारतात आहेत. आणि अशा शेख हसीना यांचं सरकार कोसळलेलं आहे. ते सरकार कोसळण्याची नेमकी कारणं आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. कारण बरेच गैरसमज आहेत लोकांमध्ये असं मला वाटतं. कारण तरुण पिढी शक्यतो वरवर जी माहिती कळते त्यावरच विश्वास ठेवतात, सखोल अभ्यास करत नाहीत असं मला वाटतं. आणि म्हणून तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की खरं तर पुरोगामी सरकार होय. कारण शेख हसीनांचे मतदार कोण होते तर सगळे अल्पसंख्य, म्हणजे बांगलादेशी अल्पसंख्य म्हणूयात आपण. तेथील हिंदू, बौद्ध, हे सगळे हिंदू असतील, बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील, हे शेख हसीना यांचे मतदार होते. आणि त्यामुळे आपण सेक्युलर सरकार असंच म्हणूयात. कारण बहुसंख्य मुस्लिम असलेल्या देशामध्ये जे अल्पसंख्य होते ते देखील शेख हसीनांना मत देत होते, म्हणजे पुरोगामी सरकार होतं तिथे. आणि ते सरकार कोसळलेलं आहे. इतक्या वाईट पद्धतीने कोसळले आहे की अक्षरशः शेख हसीना यांना बांगलादेश सोडून पलायन करावं लागले. त्यांच्या जीवावर बेतली होती, वाचल्या त्या आणि भारतातून पोचल्या एकदाच्या. आता त्यावरून देखील गदारोळ सुरू झाला आहे. काही लोकांचं हेच म्हणणं आहे, म्हणजे त्यातले अनेक माझे पुरोगामी मित्र म्हणतात की भारताने त्यांना आश्रय द्यावाच का, शेख हसीना यांना का देऊ नये. मी असं विचारतो, का देऊ नये? कारण एकमेकांना मदत करावीच लागते, सरकारला मदत करावी लागते. आणि कोणीतरी जीव वाचवण्यासाठी शरण येतो आहे, त्या काही कायमच्या राहणार नाहीत भारतात. त्यांचा युरोपात प्रयत्न सुरू आहे. अमेरिका आणि अमेरिकेनं तर व्हिसा रद्द केला आणि ब्रिटनची पण परवानगी मिळण्याची शक्यता नाही आहे. ते युरोपात प्रयत्न करू शकतील, कायमच्या राहणार नाही आहेत. पण मला तेव्हाही आश्चर्य वाटलं, म्हणजे पुरोगामी मित्र, आणि तो म्हणत होता की त्यांना आश्रय द्यावाच का. खरं तर पुरोगामींनी उलट स्वागत केलं पाहिजे की तुम्ही जर नरेंद्र मोदी यांना, त्यांच्या सरकारला कट्टरतावादी, धर्मांध म्हणत असाल तर ते एका मुस्लिम पंतप्रधानाचं स्वागत करताय आपल्या देशामध्ये. काय चूक आहे त्याच्यामध्ये? म्हणजे खरं तर हा पुरोगामीपणाच आहे. आणि मोदींचे कट्टरतावादी सरकार आणि त्याचे विरोधक हे सगळे पुरोगामी लोक आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की मोदींचं सरकार हे हुकुमशाही करतं, हे अत्याचार करतं. म्हणजे ही जी घटना झाली त्यांनी खरं तर पुरोगामींना दुःख वाटायला होतं, कारण पुरोगामी सरकार होतं एक प्रकारचं. आणि ते विद्यार्थ्यांचं जे आंदोलन होतं ना, ते केलं केव्हाच त्यांच्या ताब्यातून निघून गेलं बरं का. विद्यार्थ्यांच्या आता हातात राहिलेलं नाही ते आंदोलन. ते आंदोलन कट्टरतावादी, मुस्लिम कट्टरतावादी म्हणूयात किंवा बांगलादेशी जमाते इस्लामी या संघटनेत ताब्यात केले. आणि संघटना कट्टरतावादी म्हणून प्रसिद्ध आहे. जाळपोळ करणे, दंगे, लुटालूट करणे, बलात्कार करणे, स्त्रियांची आबरू लुटणे, या बाबतीत ते अतिशय पुढे आहेत. आणि ते घडतंय आता. मला आश्चर्य वाटलं की जगभरात कुठेही एखादा अल्पसंख्याक जर गेला, त्याच्यावर काय अत्याचार झाला तर सगळीकडे बोंब होते. आणि बांगलादेशात विनाकारण तिथे आता अल्पसंख्य हिंदूंचा सरकारशी तसा काही अर्थार्थी संबंध नसताना त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत, हिंदू घरांची तोडफोड केली जाते, हिंदू मंदिरं जाळली जात आहेत, हिंदू मंदिरं जाळली जात आहेत. आणि एकही पुरोगामी सेव हिंदू, सेव बांगला हिंदू म्हणून टी शर्ट घालत नाही आहे. कारण आपल्याकडे सगळ्यात जास्त क्यू आली होती कुठे? गाझापट्टीत. गाझापट्टीमध्ये जे काही इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये घडतंय, हमास, तेव्हा फार लोकांना इथल्या पुरोगामी क्यू आली होती. पण आता हिंदूंची क्यू करणारा एकही नेता पुढे येत नाही. मला दाखवा तुम्ही विरोधकांचा, पुरोगाम्यांचा एकतरी नेता दाखवा, आणि मिळी गुपचिळी.
आपल्या हिंदू बांधवांवर तिथे अन्याय होत आहेत त्याबाबत लोक आम्ही बोलत नाहीयेत. पुन्हा गैरसमज काढत नाहीयेत की हे सरकार जे बांगलादेशचं पडलं आहे, शेख हसीना यांना जे पळवलं आहे ते कट्टरतावाद्यांनी पळवलेलं आहे. त्यामुळे आनंद होण्याची गरज नाही आहे. आणि तो कट्टरतावाद मला इतकं आश्चर्य वाटतं की आपल्या देशातले महत्त्वाचे नेते, महाराष्ट्रातले म्हणूयात आपण, किमान महाराष्ट्रातल्या नेत्यांनी उद्गार काढले याच्यापासून धडा घ्यायला पाहिजे. काय धडा घ्यायला पाहिजे? धडा सर्व जनतेने घ्यायला पाहिजे. होय, धडा जनतेने घ्यायला पाहिजे. कारण कट्टरतावादी मुस्लिम संघटना कशा पद्धतीने काम करतात, पुरोगामींना हाताशी धरून, तिथे कट्टरतावाद आणि पुरोगामी एकत्र येतात बरं का. पुरोगामींना हाताशी धरून उपस्थित मोदी सरकारविषयी नाराजी पसरवणे, मोदी सरकारच उलट अन्याय करते, अत्याचार करते, असं सगळे नॅरेशन तयार करणे, जे खूप आधीपासून शेतकरी आंदोलन त्यानंतर इतर जी आंदोलन झाली त्यातून हेच उघड होत होतं की यांना पुरोगाम्याचा सपोर्ट होता. आणि यामध्ये जास्तीत जास्त कट्टरतावादी म्हणजे कोण तुम्हाला माहिती आहे, ते भारतातले अल्पसंख्यक. खरं अल्पसंख्यक आता आहेत की नाही माहीत नाही मला, कारण कोरोनापूर्वी जी काही जनगणना झाली होती त्यामध्ये 80% हिंदू आहेत असं म्हटलं होतं. आणि त्याला आता 3 वर्ष उलटून गेले. आता घुसखोरी किती प्रमाणात झाली आहे, मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली आहे. आणि बांगलादेशी घुसखोरच जास्त आहेत, रोहिंग्या आहेत. त्यामुळे आता खरोखर अल्पसंख्य राहिले आहेत काय मुस्लिम समाजाचे लोक, हा एक संशोधनाचा विषय. त्यामुळे त्यांना अल्पसंख्य म्हणणं बंद करूयात, हरकत नाही बंद करायला. पण गंमत वाटते ती हिंदू नेत्यांची, विरोधकांमधील हिंदू नेत्यांची. काही फेसबुकवर पण पुरोगामी आहोत याचा डंका पेटणारे, स्त्री समानतेची, स्त्री अन्यायाबद्दलची किंवा स्त्री स्वातंत्र्याबद्दलची चर्चा करण्यात चूप आहेत. आणि तिथे हिंदू स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, घरं लुटली जात आहेत, जाळली जात आहेत. संविधानाच्या गप्पा करणारे लोक चूप आहेत. तिथलं संविधान तोडून मोडून फेकून देऊन तिथलं संविधानिक मार्गाने आलेलं सरकार कोसळलंय. दंगेखोरांनी शहराचा ताबा घेतलाय, बांगलाचा, ढाकाचा, बांगलादेशाचा आणि ढाका शहराचा किंवा सर्वच मोठ्या शहरांचा. अशा वेळेला पुरोगामींना आनंद का होतो मला कळत नाही. म्हणजे हे काय आहे की तुम्ही एका विचारावर ठाम असले पाहिजे. मग पुरोगामी सरकार तिथलं कोसळते किंवा शेख हसीना या सर्वच धर्माच्या लोकांशी चांगले संबंध ठेवणारे म्हणजे पुरोगामी म्हणत आपण, तर त्यांचं सरकार कोसळलं, पुरोगामींना का आनंद व्हावा, उलट त्यांना दुःख व्हायला पाहिजे. पण पुरोगामी आणि काही आघाडीचे नेतेच याचा संबंध नरेंद्र मोदींशी जोडतायत. पळतीचे दोर कापले पाहिजेत. पळतीचे दोर हे कोणाला पळवणार आहात? फेसबुकवर एक पोस्ट होती की आपलं कुठे जाईल पळून, शेख हसीनाला तरी भारताने आशा दिली, आपलं कुठे जाईल पळून. कोणावर रोख आहे? नरेंद्र मोदी यांच्यावर. आणि हा डाव कोणाचा आहे? म्हणजे इतके आंधळे झालेले आहेत सत्तेसाठी, सत्तेच्या स्वार्थासाठी, पद मिळवण्यासाठी ही सगळी विरोधक मंडळी. यांना कळत नाही की आपण आपल्या देशाचं नुकसान करणार आहोत. आपण प्रोत्साहन कोणाला देत आहोत? आपण सापाचं पिल्लू पाळतो आहोत. आणि ते देखील विषारी सापाचं पिल्लू आहे, ते मोठं होतंय, हळूहळू मोठं होतंय आणि ते हल्ला करणार आहे. आणि तुम्ही सत्तेसाठी जो देशावर प्रेम करतो, जो 24 तास देशाकरता मेहनत करतो, ज्यांनी आयुष्यात एकही सुट्टी घेतलेली नाहीये, अशा नेत्याला पळून लावायच्या गप्पा करताय. खरं तर नरेंद्र मोदी हारू शकत होते, पण तरी देखील संविधानामुळेच, लोकशाहीमुळेच आज ते पुन्हा सरकारवर आहेत, सत्तेवर आले, पुन्हा पंतप्रधान आहेत. थोडं तरी गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. राजकारणामधल्या, आंतरराष्ट्रीय राजकारणामधले किंवा आपल्या देशातल्या राजकारणातले. केवळ पक्षीय राजकारण, आपली खुर्ची, आपली सत्ता याच्याकरता जे जे काय बोलतायत. राजू शेट्टी, शेतकरी संघटना, आता ऐकलं की त्यांची सभा रद्द करावी लागली कारण पुरेशी गर्दी जमली नव्हती म्हणून ते आंदोलन रद्द करावं लागलं राजू शेट्टींचं. आणि हे देखील म्हणतायत की भारतातही असं घडू शकतं. शुभ बोलणारे असंच म्हणावं लागेल बरं का. सगळे जे लोक असतील ना, जे फेसबुकवर आनंद व्यक्त करतायत आणि खास तो संबंध नरेंद्र मोदी यांच्याशी जोडतायत. दिवाळखोरी, वैचारिक, दुसरं काय बोलणार मी. वाईट वाटतं. आता रागाच्याही पलीकडे गेलोय. यांची दया येते, यांची कीव येते यांच्या विचारसरणीची की हे हातोडीवर पाय मारून घेणार आहेत, कुऱ्हाडीवर पाय मारून घेणार आहेत. हे असंच करणार. आता घुसखोरांचा लोंढा पुन्हा पुन्हा येतच राहणार आहे. जरी आपण बॉर्डर कडक केली असली, सील केली असली तरी ऑलरेडी देशात घुसखोर आहेत, त्यांचं काय करायचं त्यावर बोललं पाहिजे खरं तर. किंवा सावध व्हायला पाहिजे की
तो जो नरेंद्र मोदींनी कायदा आणलाय घुसखोरांबद्दल, NRC CA, त्या बाबतीत तरी आता गंभीरपणे विचार केला पाहिजे. पण ते करण्याऐवजी, त्यांना पळवण्याऐवजी, घुसखोरांना पळवण्याच्या गोष्टी करण्याऐवजी तुम्ही नरेंद्र मोदी यांना पळवण्याच्या गोष्टी करता, म्हणजे काय म्हणणार. आणि तुम्हाला आधीच्या सरकारांचा अनुभव आहे, त्या आधीच्या सरकारांनी काय काय केलेलं आहे, घटनेतही किती वेळा बदल केलेले आहेत. वक्फ बोर्डाच्या बाबतीत देखील त्यांची धोरणं काय होती, वक्फ बोर्डाच्या नियमावलीमध्ये शेवटचा बदल 2013 मध्ये कोणी केला होता आणि का केला होता, वक्फ बोर्डाचे अधिकार अमर्यादित कोणी केले होते, सगळं माहिती. पण कधी कधी संशय येतो, म्हणजे पुरोगामी ही एक अशी विचारसरणी असावी कदाचित, किंवा ढोंगी पुरोगामी म्हणूयात आपण, की त्यांना काही विध्वंस घडलं की आनंद होतो. मग ते आपल्या माणसाचं घडलं तरी चालेल, आपल्या विरोधकांचं घडलं तरी चालेल, पण आनंद मात्र साजरा करायचा. आणि तशाच पद्धतीने देशात पुरोगामी मंडळी हा आनंद साजरा करत आहेत. पण त्यांच्या लक्षात येत नाहीये की आपल्यावर देखील ही जर वेळ आली तर तुम्हाला वाचवायला चायना येणार नाहीये, चीनचे लोक येणार नाही वाचवायला तुम्हाला. तुम्ही जर पाकिस्तानचे समर्थक असाल तर ते देखील लोक येणार नाहीयेत. जनता जेव्हा रस्त्यावर दंगेखोरांचा सामना करेल तेव्हा एक सर्वसामान्य माणूस त्याचा अडकला असेल, आणि तो बहुधा हिंदूच असेल. बघा, गंमत वाटते या कट्टर पुरोगाम्यांची, की ध्रुव राठी यांनी हॅपीनेस इंडेक्समध्ये पुढे असलेल्या बांगलादेशचं जे कौतुक केलं, तो बांगलादेश कोसळला आणि ध्रुव राठीच्या समर्थकांना आनंद होतो. भेटत नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.